महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन मस्त चटपटीत मिरचीच्या रेसिपी सोबत आली आहे. तर आज ना मला बाजारात छान या मिरच्या भेटल्या, ज्या की आपल्या ना पोपटी मिरची ज्याला म्हणतो, जी की कमी तिखट असते. त्यांना मला माझ्या आजीची एक रेसिपी आठवली, ती जेवताना ना कधी कधी बनवायची, जेव्हा भाजीला वगैरे काही नसायचं. तर आज मस्त ना माझ्या आजीच्या पद्धतीने, गावरान पद्धतीने एकदम मस्त असं मिरचू बनवूया, जे की बनवायला अगदी सोपं आहे, कमी वेळात कमी साहित्यात होतं, मात्र खायला ना मस्त लागतं, अगदी तुमच्या जेवणाची चव दुप्पट करून टाकेल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे आपण ज्या पोपटी मिरची घेतलेली ना, जी की कमी तिखट असते, तर त्या काय करायचं, आधी स्वच्छ पाण्याने धुवून मस्त अशा पुसायच्या कॉटनच्या कपड्याने आणि अशा बारीक चिरून घ्यायचे. आता एक मी इथे ना मस्त असा लोखंडी तवा घेतलेला आहे, छान तापवायचा कडकडून. आणि आता गॅस मिरची टाकताना मीडियम किंवा लो ठेवायचा आणि या मिरचीला छान डाग पडेपर्यंत ना भाजून घ्यायचंय छानपैकी. मस्त असं व्यवस्थित मिक्स करत ना मीडियम टू लो फ्लेमवर या भाजून घ्यायचे. मीडियम का फ्लेम का सांगते, बिकॉज जेव्हा आपण मिरची हाय फ्लेमवर तळतो ना, पूर्ण घरभर ठसका लागतो. ह्या कमी तिखट मिरच्यांचा जरा कमी ठसका लागतो, पण लागतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच मस्त डाग पडेपर्यंत ना भाजून घ्यायचे. हे बघा, मस्त आपल्या मिरचीला असे डाग पडायला लागले ना, आता काय करायचं, आता ना थोडंसं अगदी चमचाभर इतकं तेल आपल्याला ऍड करायचंय. हे बघा, आणि परत एकदा मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये जास्त काही फॅन्सी साहित्य सुद्धा जात नाही. अगदी आपल्या ज्या घरगुती मसाले आहेत ना, ते पण. हे बघा, मीठ टाकायचं चवीपुरतं, त्याच सोबत अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडीशी धना पावडर, जिरा पावडर असेल टाकू शकता, काहीच हरकत नाही. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता गॅस आपला ना बारीकच ठेवायचा आहे, कारण मसाले पटकन करपले जातात. आणि आता अजून 2 ते 3 मिनिटं मस्त मिरच्या अजून सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि हे मिरचू बनवताना ना एक महत्वाची टीप, ती म्हणजे ह्या मिरच्या झाकून ठेवायच्या नाहीयेत आपल्याला. 2 ते 3 मिनिटं असंच लो फ्लेमवर ना आपल्याला परतून घ्यायचे. ह्या मिरच्या झाकत नाहीत कधीच. सो आता आपण अशाच 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर परतून घेऊया, मग पुढचं सांगते. तर मंडळी, हे बघा, आपल्या मिरच्या मस्त मसाला आणि तेलासोबत छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. आणि बघू शकता एकदम अशा सॉफ्ट सुद्धा झाले. झाकण अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर पाणी सुटलं ना की असं नरम पडल्यासारख्या होतात. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि इथे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, मस्त असे मोठे 2 चमचे टाकायचे. बारीक कूट आहे, थोडंसं मीडियम. आणि गॅस बंद करून कूट टाकण्याचं कारण असं की आपण जेव्हा गॅस चालू असतो आणि कूट टाकतो ना, तेव्हा कसं होतं की कूट ना करपलं जातं थोडंसं, त्यामुळे. आणि ऑलरेडी शेंगदाणे भाजूनच वाटलेले आहेत, त्यामुळे गॅस बंद करायचा. ऑलरेडी आपला तवा तापलेलाच असतो. आणि असंच तव्यावर ठेवून द्यायचं 5 मिनिटं. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान अशी आपली ना मिरचू तयार आहे, तेही अगदी गावरान पद्धतीने, मेन म्हणजे माझ्या आजीच्या पद्धतीने. हे बघा ना, कसलं भारी दिसतंय. आणि ना ह्या मिरचूसाठी कमी तिखटवाल्याच मिरच्या घ्यायच्या. जर तुम्ही ना जास्त आपल्या ज्या हिरव्या तिखट मिरच्या असतात त्या घेणार असाल ना, तर जेवताना ना त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. नाहीतर जेव्हा आपला तवा थंड होतो ना, तेव्हा थोडंसं लिंबू पिळलं ना तरी देखील चालेल, थोडासा तिखटपणा कमी होतो. पण मी ह्याच्यामध्ये पिळलं नाहीये, कारण या मिरच्या ऑलरेडी कमी तिखट आहेत, मग पूर्णच तिखटपणा गेला तर मिरची कसली राव. तर हे बघा, छान असं आपलं गावरान पद्धतीने मिरचू तयार आहे. जर रेसिपी आवडली ना, एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.